संजय राऊत हे मोकाट बोंबलतात. अरे पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फोडताना तुम्ही ओपनली हा एक गंभीर आरोप करतोय. गंभीर आरोप नाही, आम्ही सिद्ध करतोय. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केली, ते तुमच्याकडे येऊन गेले होते? ते आमच्याकडे येऊन गेले नाही, आम्ही उमेदवार होते, आमचं उमेदवारच होतं ते. आज बी टीम म्हणणारेच माणसं आज ते जाऊन भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे बी टीम म्हणणाऱ्यांचं आता स्वतःचं अस्तित्व संपलेलं आहे. या ठिकाणी 70 वर्ष कधी काँग्रेस तिथं निवडून आले नाही, शिवसेना निवडून आले, आम्ही ते पण जागा आम्ही मागतोय. त्यावेळेस आमची दिशाभूल तर करतात, पण वंचित बहुजन आघाडीचं नाव खराब करायचं प्लॅन आता परत महाविकास आघाडीत चाललेला असं आम्हाला दिसतं. उद्धव शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याशी बोलून आम्ही थकलो, हे आम्हाला विचारात घेत नाही. महाविकास आघाडीचं आता पाहिलं असाल तर आता त्यांच्यात फुटाफूट चाललेली आहे. आम्हाला वाटत नाही, पण आम्हाला भीती आमची वाटते की यांच्या नादी लागून आम्ही कुठंतरी बाजूला होऊ, म्हणून आम्ही आमची ताकद आता आम्ही लावली. बघा, राहुल दादा करायला इच्छुक जर नसेल तर आम्ही त्यांना ते जर उद्या जर उमेदवारी मागायचे म्हटलं तर आम्ही त्यांना मावळमधून लढायला सांगू. बरं, ते जर लढायचं म्हटलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष असा आहे की कुठंही कुणाला घाबरत नाही, कुणाला भेट नाही. थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाला लाखोच्या आणि सगळ्या मीडियाच्या समोर टीका करणारे व्यक्ती जे असतील ते आमच्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. वेळ पडलं तर आम्ही विलास लांडे पाटलांना विनंती करू की तुम्ही वंचित कोण लढता का, त्यांनाही सुद्धा सांगू. आणि ती इच्छुक आहेत लढण्यासाठी, एवढं मला माहिती आहे. प्रेक्षको नमस्कार, मी अतुल परदेशी. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात नेमकं जागा वाटपावरून आडलंय कुठं? कारण काही जागांचा तिढा सुटला आहे, तर काही जागांचा तिढा अद्यापही सुटणं बाकी आहे. आपण काही रोज पाहतोय की काहींच्या दिल्लीवारी होत आहेत. म्हणजे महायुतीच्या काही जागांचा प्रश्न असेल तर राज्यातले अनेक नेते दिल्लीला जात आहेत. तर महाविकास आघाडीचा जरी प्रश्न असला तरी महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो वंचित बहुजन आघाडीशिवाय सुटत नाही आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याशी बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आहेत. अनिलजी, आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. खरं तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ज्या काही लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे, सातत्याने वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे. नेमकं आडलंय कुठं? अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाही, काय सांगाल? नाही, आडलं कुठंही नाही आहे. वंचित बहुजन आघाडी सातत्याने एक चर्चा करत असते. महाराष्ट्रभर तुम्ही पाहिलं असाल आमचे 1,00,000-2 लाखाचे असे सभे होत असतात. आमची भूमिका एकच आहे की यावेळेस मोदी सरकार रोखलं पाहिजे, आणि मोदी सरकार जर रोखायचं असेल तर महाविकास आघाडी आमच्याबरोबर आली पाहिजे, आणि एकत्र लढलो तरच मोदीला आपण थांबवू शकतो. आणि जर असं वेगवेगळ्या पद्धतीने लढलो तर आम्ही त्याला दोषी नसणार आहे. आमचं सातत्याने मागणी आहे की महाविकास आघाडीने आमचा विचार करावं, आणि एकत्र घेऊन जर लढलो तर मला असं वाटतं की आपण चांगल्या पद्धतीने एक लढा देऊ शकतो. नाही, एकत्र लढलं पाहिजे किंवा जागा वाटपचा प्रश्न असेल, तुम्ही महाविकास आघाडीसोबत लढायचं म्हणताय, परंतु तुमची किती जागांची मागणी आहे? तुम्हाला किती जागा देऊ महाविकास आघाडी करते? आत्ताच्या परिस्थितीला कुठपर्यंत तुमचं जागा वाटपाचं सगळं गणित आलेलं आहे? आतापर्यंत आम्ही जागे वाटपासाठी आम्ही ज्यावेळेस आम्हाला शिवसेना आमच्या राज्य कार्यकारिणीचे नेते मंडळी जायचे त्यावेळेस आम्हाला ते बैठकीला या म्हणून असं बोलायची. पण बैठकीला गेल्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शिवसेना ज्यावेळेस ते बसायचे ना तर त्यावेळेस चर्चाच होत नसायची. त्यांची चर्चा व्हायची, परंतु आमचे नेते मंडळींबरोबर अजिबात ती चर्चा होत नसायची. एकदा झालं, दोनदा झालं, ते हे सातत्याने होत गेलं. तर आम्ही विचार करतो, आणि मधीच कोणतरी, आता तुम्ही पाहिलं असेल संजय राऊत, हे सारखे बाईट देतात की आम्ही 4 जागा देतो, 4 देतो. अरे बाबा, तुम्ही 4 जागा देताय पण ते कोणाशी बोलला ते तरी सांगा. बरं. आणि जागा देताय तर कुठल्या त्या भागातली देताय, कुठल्या जिल्ह्यामधली देताय, कुठली लोकसभेची तुम्ही देताय ते तरी सांगा. असं काय नसताना संजय राऊत हे मोकाट बोंबलतात. मी तर आता या भाषेवरती येतो. बरं. कारण की आम्ही त्यांच्या बाबतीत काही वेगळ्या पद्धतीने बोलायला गेलो तर आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आम्हाला सांगणं आहे की आपण शिस्त बाळगलं पाहिजे, आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यांचं वोट जोपर्यंत चालतं चालू द्या. परंतु आज अद्यापही आमचं त्यांच्याशी कुठली चर्चा नाही आहे. आज त्यानंतर आमची ज्यावेळेस राज्यकारणीची मीटिंग झाली, आम्ही ठरवलं की आता आपण आपली जागा दिली पाहिजे, आणि म्हणून आम्ही 17 जागा महाविकास आघाडीबरोबर आम्ही 17 जागा आम्ही द्यावं असं आम्ही मागणी केलेली. म्हणजे महाविकास आघाडीकडे तुम्ही 17 जागांची मागणी आहे. हा, संजय राऊत दुसरीकडे 4 जागा तुम्हाला देऊ पाहताय. मग तेच आम्हाला सांगायचं की आमची चर्चा झालेलीच नाही, तर चर्चा होतच नाही आमच्याशी. तुम्ही 4 जागा कुठले देताय, आणि 4 जागा देता तर कुठल्या जातात ते तर सांगा. दुसरी गोष्ट असे अतुलजी,
17 जागा आम्ही मागितल्यात कुठं जिथं आमचे संभाव्य उमेदवार निवडून येतील महाराष्ट्रामध्ये, अशा आम्ही 17 जागा दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 70 वर्ष कधी काँग्रेस तिथं निवडून आले नाही, शिवसेना निवडून आले नाही, आम्ही ते पण जागा आम्ही मागतोय. बरं त्या जागेपैकी आम्ही म्हणलो का 17 जागा तुम्ही आम्ही दिले आणि नंतर तुम्ही आम्हाला 17 जागा दिले, परंतु चर्चा करायला कुठलीही त्यांची तयारी नाहीये आणि ती चर्चा करत नाहीत. खोटे नाटक आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून खोटं नाटक काहीतरी बोलायचं आणि वंचित बहुजन आघाडीची दिशाभूल करायची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करायची, अशी त्यांचं चाललेलं आहे. पण एकीकडे तुम्ही जर पाहताय की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेब ज्येष्ठ आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब तुमचे नेते आहेत, मग थेट तुमचं या ठिकाणी शरद पवार साहेबांशी काही बोलणं होत नाही का या जागांबद्दल? कसं असतं माहिती आहे का साहेब, की आज प्रत्येक पक्षामध्ये एक त्यांची एक कार्यकारिणी असते. त्या कार्यकारिणीमध्ये जसं वंचित बहुजनाची कार्यकारिणी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करत असते, तसं त्यांचीही कार्यकारिणी पाठपुरावा करत असते. अशी पाठपुरावा करत असताना ते समजा शरद पवार जरी असतील तर तेच पुढं पाठवत असतात की बाबा हे बोला, आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील ते सुद्धा आमच्या राज्य कार्यकारिणी सांगतात की तुम्ही बोला. जे काही आम्हाला वरून आदेश आलेला असतं आणि राज्य कार्यकारिणीत विषय झालेला असतो तेच आम्ही विषय मांडत असतो, त्याच प्रकारे त्यांचाही विषय तिथं मांडलेला असतो. परंतु आम्हाला आता एक खंत असं वाटायला लागलं की त्यांचे नेते कोणाचं आज आम्हाला कळालं नाही. एकतर ते संजय राऊत बोलतात, एकतर त्यांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड वेगळंच काहीतरी बोलतात राष्ट्रवादीतून, आणि वेगळी भूमिका काहीतरी मांडून यावेळेस आमची दिशाभूल तर करतात, पण वंचित बहुजन आघाडीचं नाव खराब करायचं प्लॅन आता परत महाविकास आघाडीत चाललेला असं आम्हाला दिसतं. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तुमचे 3 पक्षाच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, परंतु 4 जागा तुम्हाला जे देऊ पाहताय ते म्हणजे संजय राऊत, म्हणजे सातत्याने पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची भूमिका संजय राऊत मांडताय तुमचं म्हणणं आहे. हो, म्हणजे ती प्रॉपरली म्हणजे महाविकास आघाडीकडनं तुम्हाला काही त्या ठिकाणी मिटिंगला किंवा बैठकीला बोललं जात नाहीये. ऍक्च्युली अतुलजी तुम्हाला एक लय मजेची गोष्ट सांगतो तुम्हाला. एकतर त्यांच्यात एक की नाही आता सध्या. बरं, एकतर त्यांचे तर जागा वाटप नीट झालेलं नाही, तर आम्हाला कुठून 4 जागा तुम्ही देताय आम्हाला, ते तर तुम्ही खुलासा करा ना. एकतर काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेची जर त्यांचे जर आता तक्रार निर्माण झाल्या असतील, त्यांचे जर जागा वाटप नीट झाले नसतील, तर आम्हाला कुठल्या जागा देतोय तुम्ही? जागा देत असताना कुठल्या जागा देतोय ते तर सांगा. पण आमच्या राज्य कार्यकारिणीच्या नेतृत्वाला आमच्या राज्य कार्यकारिणीचे काही कार्यकर्ते असतील, कोणाशी बोलले त्यांनी, कोणाशी चर्चा केल्या त्यांनी, ही चर्चा अद्याप आमची झाली नाही. आणि 4 जागा सतत ते बोंबलतात, हे सगळं खोटं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही. आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं एकच धोरण आहे की महाविकास आघाडीबरोबर आपल्याला जायचं आहे आणि जायला पाहिजे. सातत्याने आता तुम्ही परवा दिवशी पाहिलं असेल काँग्रेसची मोठी समाप्त रॅली त्यांची मुंबईला दादरला एक झाली, सभा झाली. त्या सभेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आमंत्रण होतं, आदरणीय बाळासाहेब गेले, उपस्थित होते. त्या उपस्थित असल्यानंतर साहेबांनी त्यावेळेस सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की मोदीला रोखायचं असेल तर आपल्याला सातत्याने एकत्र आलं पाहिजे. बरोबर. हे जर आम्हाला जर जायचंच नसेल आम्हाला महाविकास आघाडी बरोबर, तर आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावर गेलोच नसतो ना साहेब. बरोबर. की हे अतुलजी दिशाभूल चाललेली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीत ज्या लोकांनी बी टीम म्हणले गेले 3-4 वर्षात, आज बी टीम म्हणणारेच माणसं आज ते जाऊन भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे बी टीम म्हणणाऱ्यांचं आता स्वतःचं अस्तित्व संपलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीवरती आरोप करणारी माणसं ते रस्त्यावरती दिसतात. आणि म्हणून आता सध्या वंचित बहुजन आघाडी ही ताकदीची पक्ष झालेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कुणीही किरकोळमध्ये घेऊ नये आणि ज्याला खरंच मोदीला रोखायचं असेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीत संघ घेतलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे आणि त्यांनी चर्चा केली पाहिजे. तुमच्या जागेच्या तिला सुटत नाही, 4 जागा तुम्हाला देऊ केल्या जाते, परंतु तुम्ही जर आता उल्लेख केला की काँग्रेसच्या सभेच्या व्यासपीठावरती प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले, तर त्यांच्याकडून काँग्रेसच्या जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र देण्यात आलं आणि 7 जागांना तुम्हाला आम्ही पाठिंबा देऊ. तर त्या 7 जागा नेमक्या कोणत्या, ज्याला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार आहे? एक तर महाराष्ट्रामध्ये दिशाभूल अशी करण्यात आली अतुलजी की आम्ही वंचित बहुजन आघाडीला 4 जागा द्यायला लागलेले, पण वंचित बहुजन आघाडी आम्हाला ठुकरते, अशा पद्धतीने जे वातावरण निर्माण आहे महाराष्ट्रात केलेले. त्यामुळं आम्हाला सुद्धा आमचे पक्षाचे कार्यकर्ते असतील, राज्यभरातले आमचे पक्षातले जे कार्यकर्ते असतात या कार्यकर्ते संभ्रमण झालेला आहे की वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देतात आणि ती का घेत नाहीत. परंतु कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे हे दिशाभूल करत आहेत, कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. राहिले 7 जागा आम्ही थकलो यांच्याशी बोलून. आम्ही उद्धव शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्यांच्याशी बोलून आम्ही थकलो, हे आम्हाला विचारात घेत नाहीत. आणि म्हणून शेवटी खाली काँग्रेससुद्धा ऐकायला तयार नसल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटचा एक निर्णय घेतला की आपण आता एक काम करू, लढायचं तर आहेच आपल्याला. आम्ही तर मोदीच्या विरोधात आम्ही लढणारच, आम्ही थांबणारच नाही.
परंतु शेवटचं पत्र खरगे साहेबांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना खरगे साहेबांना बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहून दिलं की आम्ही आपल्याला 7 जी जागा तुमची असेल आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, परंतु ती 7 जागा कुठल्या आहेत ते आम्हाला लवकर कळवण्यात यावी. त्यांच्याकडनं तुम्ही मागणी केली 7 जागांची. 7 जागा कळवण्यात यावी की तुम्ही कुठल्या जागेत पाठिंबा पाहिजे, कुठल्या जागेत पाठिंबा पाहिजे आणि तुम्ही त्वरित लवकर विचार करावा. ह्या 2 राष्ट्रवादी शिवसेनेच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही सुद्धा लवकर विचार करावा आणि आम्हाला तुम्ही एकत्र घेऊन लढावा, असं साहेबांनी शेवटची एक पत्र खरगे साहेबांना पाठवलं होतं. राज्याच्या राजकारणामध्ये वंचितची किती मोठी त्या ठिकाणी ताकद आहे किंवा राज्याच्या राजकारणामध्ये वंचितला किती जागा दिल्या जातील हे आपण राज्याबद्दल बोलतोय, परंतु अनिलजी मागची लोकसभा तुम्ही पुण्यातून लढलेल्या आहात. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की पुणे लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल, मावळ लोकसभा असेल आणि शिरूर लोकसभा असेल. परवा काही माध्यमांवरती तुम्ही बोलताना सांगितलं की मावळची लोकसभा लढण्यासाठी वंचित इच्छुक आहे. जर तुम्ही मावळची लोकसभा असेल, शेजारी शिरूर असेल लढण्याचे इच्छुक आहात तर मावळमध्ये तुमच्याकडे तसा उमेदवार आहे का, तुमच्याकडे उमेदवारांची मागणी आहे का? अतुलजी खरं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे 48 उमेदवार आमच्याकडे आता तयार आहेत. 48 म्हणजे 48 लोकसभा लढण्याची तयारी आहे. लोकसभा लढण्याची तयारी आमची आहे. बरं, परंतु आम्ही एक विचार केला आहे की आता महाविकास आघाडी संघ जाऊन आपण एकत्र लढून काहीतरी गठबंधन एकत्र करून आपण मोदी फॅक्टरला थांबवलं पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार घेतोय. परंतु हे जर असं जर वातावरण करत असतील तर 48 उमेदवार आज आमची ताकदीने सर्व उमेदवार तयार आहेत. बरं, तुम्ही राहिला विषय सांगितलं मावळचे उमेदवार आमच्याकडे आहेत. आता पुण्यात लढलं तर पुण्याची उमेदवार आमच्याकडे आहेत. बरं, शिरूर मतदारसंघातले पाहिले तर शिरूरचे उमेदवार आहेत. आता शिरूरचे उमेदवार आहेत. अतुलजी आम्ही तुम्हाला सुद्धा बोलू शकतो की तुम्ही काय तिथं लढत नाही म्हणून. तुम्ही लढलं पाहिजे. गेले तुम्ही 10-15 वर्षात तिथं तुम्ही त्या शिरूर मतदारसंघात लक्ष घालता आणि तुम्ही आयुष्यावर पत्र करता. तुम्ही करणार आहेत का? मला वाटतं संविधानाने सगळ्यांना न्याय दिलेला आहे. आभार आहे की तुम्ही माझ्या नावाचा विचार करताय, परंतु पत्रकारिता हाच आमचा धर्म आहे. आम्ही तुमच्या पाठीमागं ते काम दाखवण्याचं काम करतोय. आमच्या पक्षाचं नाव काय? वंचित. जे कुठल्याही पक्ष ह्याच्यामधून वंचित राहत तुम्ही ह्याच्यामधून जर लोकसभेतून वंचित राहता तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीमध्ये आले तर आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ. परंतु असं समजू नका की आत्ता वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवार 48 असतील का. आमच्याकडे उमेदवार 48 उमेदवार आहेत. परंतु आम्ही एक विचार करतो. आता आम्हाला काही लोक आरोप करतात हे नुसते पाडण्यासाठीच उभे राहतात. अरे पण पाडण्यासाठी उभे राहतो आम्ही, लढण्यासाठी उभं राहतोय, पडण्यासाठी उभं राहत नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेस आमचे नाव खराब करताना या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी बी टीम, वंचित बहुजन भाजप निवडून येते. अरे भाजप निवडून येताना भाजपचे मतदान किती? मागच्या तुम्ही निवडणुकीला लोकसभेला जर पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं तर 42 लाख आम्ही मतदान घेतलेलं लोकसभेचं. आज विधानसभेला पाहिलं तर 30 लाखाच्या आसपास आम्ही विधानसभेला मतदान घेतलेत. हे मतदान काय भाजपचे आले का? हे मतदान का राष्ट्रवादी? हे मतदान वंचित बहुजन आघाडीचे. आणि पहिल्यापेक्षा 10 पटीने ताकद आमची वाढलेली आता यावेळेस. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे भूमिका मांडत आल्यात, त्यांनी जे महाराष्ट्रात जी काय भूकंप होणार आहे त्यांनी ते सांगत आलं आणि ते पूर्ण होत गेलं. म्हणून आता जनतेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वीकारते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही ताकदीचं झालेलं आहे आणि ताकदीने लढणार. म्हणून महाविकास आघाडीचं आता पाहिलं असेल तर आता त्यांच्यात फुटाफूट चाललेली आहे. आम्हाला वाटत नाही पण आम्हाला भीती आमची वाटते की यांच्या नादी लागून आम्ही कुठंतरी बाजूला हो, म्हणून आम्ही आमची ताकद आता आम्ही लावली. तुम्ही मावळ शिरूरबद्दल बोललात. शिरूरमध्ये ठीक आहे तुम्ही माझ्या नावाचा विचार करताय, परंतु मावळ लोकसभेबद्दल कोण उमेदवार आपल्याकडे आहे? तुम्ही काल बोलताना माध्यमांसमोर बोललेत की मावळ आम्ही ताकदीने लढू. आपण जर मागची चिंचवड विधानसभा पाहिली असेल, जी काही पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार होते राहुलदादा कलाटे, त्यांना वंचितने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता का? राहुल कलाटे तुमच्याकडे इच्छुक आहेत मावळ लोकसभा मतदार की अजून कोणी उमेदवाराचं काय नाव? नाही, बघा राहुल दादा कलाटे इच्छुक जर नसेल तर आम्ही त्यांना ते जर उद्या जर उमेदवारी मागायचे म्हटलं तर आम्ही त्यांना मावळमधून लढायला सांगू. बरं, त्याचं लढायचं म्हटलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यांचं लढलं पाहिजे ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. पण राहुल दादा सोडा, अजून 10 उमेदवार आमच्याकडे आहेत ना साहेब. मावळमधून 10 उमेदवार आहेत. आता मला तुम्ही सांगा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बघा, एक संजोग वगैरे पाटील काढल्यानंतर महाविकास आघाडीतून कुठून उमेदवार आतापर्यंत नवीन दिसतो मला सांगा तुम्ही? किंवा श्रीरंग आप्पा वारणे जे लढतात त्यांना टप देण्यासाठी कुठलं उमेदवार बाहेर काढलेले आहेत? बरं काढले कोण आवाज तरी काढतं का मला सांगा तुम्ही? संजोग वगैरे पाटील जरी समजा उमेदवार म्हणून बाहेर आलेले आहेत, ते साधं एक आवाज सुद्धा काढत नाही तो. म्हणजे उमेदवारी देत असताना तुम्ही समजा लढणार आहेत तर मी समजा अतुलजींच्या विरोधात लढतो तर अतुलजींचं मी पर्दाफाश केलं पाहिजे. माझ्या विरोधात तुम्ही लढतात, माझा पर्दाफाश तुम्ही केलं पाहिजे. असं न होता
आम्हाला आता तसं डाऊट यायला लागलाय की हे काय भाजपचं काय खेळ आहे का हे बी आम्हाला मिली बघत का ते कळायला तयार नाही. म्हणून मावळामध्ये असेल, शिरूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, तिन्ही लोकसभेचे उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. अतुलजी, वेळ प्रसंगी आम्ही तुम्हाला आगमन निमंत्रण देऊ की तुम्ही लढता का, कारण की तुमची ताकद चांगली आहे. तुम्हाला वाटत असेल तुमची काही माहिती नसेल, तुमची आम्ही टोटल माहिती काढलेली आहे. बरं, त्यामुळं तिन्ही उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. राहिला विषय एक की युती काय होत नाही, युती करत नाही. बरं झालं तुम्ही आता मुलाखतला मला बोलवलं. माझ्या जनतेला, वंचित बहुजनच्या सर्व कार्यकर्त्यांना, वंचित बहुजनच्या मतदारांना मला सांगायचं आहे, हे दिशाभूल करतात महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी. आम्हाला बी टीम करायचा प्रयत्न करतात. बी टीम कोण आहेत तुम्हाला तर दिसले. आता मागच्या वेळेस आमच्यावर आरोप अशोक चव्हाणांनी केला बी टीम म्हणून. स्वतः ते आता काँग्रेसमध्ये गेले. आमच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा बी टीम म्हणून म्हटलं आम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी टीम म्हणून अख्खं त्या भाजपमध्ये गेलेले. शिवसेनेतल्या लोकांनी केले, शिवसेना अख्खी गेली. आता आम्हाला कुणावरती काय चर्चा करायचं, आम्हाला हे करायचं नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी यावेळेस ताकदीने उतरणार, ताकदीने लढणार. आणि जे म्हणतात ना 3 आणि 4, तर तुम्हाला अतुलजी आज सांगतो आम्ही 6 ते 7 जागा आम्ही एकट्या जीवावरती आम्ही निवडून आणू. मावळ लोकसभेमधून महाविकास आघाडीने संजोग वगैरे पाटील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे, ते प्रचाराला लागलेले आहेत. महायुतीकडून जे विद्यमान खासदार आहे अप्पा बारणे ते प्रचारात आहेत. ते धनुष्यबाण घेऊन लढतील का कमळच्या चिन्हावर लढतील हे अद्यापही महायुतीने स्पष्ट केलेलं नाही. परंतु ज्या महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी घरोबा करू पाहते, एकत्र लढू पाहते, त्या संजोग वगैरे पाटलांनी तरी तुमच्याशी संपर्क केला आहे का की बाबा मला इथं महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे, की अनिल जाधव तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष आहात, तुम्ही इथले रहिवासी आहात, तुमचं इथं वंचितचा मतदार आहे, अशी काही तुमची मीटिंग बैठक काही तुम्हाला झाली का, तुम्हाला विश्वासात घेण्यात आलं आहे का? नाही, त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही. साधं फोन सुद्धा केलेला नाहीये. त्यांनी उमेदवारी मिळाल्यापासून फोन नाही, उमेदवारी मिळाल्यापासून साधं फोन नाही. त्यांचा चिरंजीवी मला भेटून गेला असं धावती भेट म्हणून, परंतु स्वतः उमेदवार म्हणून त्यांनी आम्हाला फोन केलेला नाही, चर्चा केलेली नाहीये. बरं, परंतु तो त्यांचा भाग असेल की त्यांना वाटत असेल कदाचित युती झाल्यानंतर हे आमचं काम करणार आहे असं त्यांचं बाकी त्यांच्या मनात असेलच. परंतु उमेदवार आम्ही संजोग वगैरे पाटलांना आजही आम्ही म्हणजे वंचित बहुजन मानत नाही, कारण की आम्ही तिथं दावेदार आहोत आता. बरं, कारण की आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही तिथं जर उद्या युती झाली, कशा पद्धतीने युती होती, कुठल्या जागा देतात त्याच्यावरती आम्ही बघू. उद्या तर नाही झालं तर आमचे उमेदवार तिथं त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करणार, ताकदीशीर उमेदवार उभा करणार. कारण की मागच्या वेळेस तर आम्ही पाडण्यासाठी की विजयासाठी, विजयासाठी जर तुम्ही आजही तुम्हाला सांगतो आम्ही आतापर्यंत जे लढलोय ते विजयासाठी लढलेलो आहे. आणि जर आमचं नाव खराब केलं असतील की पाडण्यासाठी लढत असेल, तुम्ही भूमिका आजची बघा काय आहे. जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका पुढची सांगितलेली आहे या पक्षांची, ती भूमिका ती होत गेलेली आहे. वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष असा आहे की कुठेही कुणाला घाबरत नाही, कुणाला भेट नाही. थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाला लाखोच्या आणि सगळ्या मीडियाच्या समोर टीका करणारे व्यक्ती जे असतील ते आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ह्याच्यामधले नेते मंडळी दाखवा कोण आतापर्यंत टीका केलेली आहे त्यांनी, कारण की त्यांना माहिती आज ना उद्या आपल्या तिकडे जायचं ते. आदरणीय हे बाबासाहेबांचे नातू आहेत, स्वाभिमानी चांगलं नेतृत्व आहे, हे कधीही तडजोड करणार नाहीत. आणि म्हणून जनता ही आमच्या पाठीशी उभा राहणार आहे. महाराष्ट्रातले तमाम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि वंचित राहिलेले आणि जे स्वाभिमानी मतदार आहेत ते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे उभं राहतील. तुम्ही मावळबद्दल ज्या पद्धतीने स्पष्टपणे बोललात की तुम्हाला अजूनही उमेदवार संजोग वगैरेंचा फोन आला नाही, जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे आहेत. तसं पण शिरूरचं शेजारचं लोकसभा आपला पाहतोय. या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार जे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची नावाची घोषणा झाली, तेही प्रचारामध्ये व्यस्त आहेत, त्यांच्या प्रचाराची पहिली फेरी झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. जे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील होते त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते एक महायुतीकडून, तर ती जागा अजित पवारांना सुटलेली आहे. तसं जर पाहिलं तर हे उपनेते आहेत, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार माजी खासदार राहिलेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला की आता अजित पवार त्यांना उमेदवारी देऊ पाहत आहेत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे शिरूरमधून. शिरूर मतदारसंघातून जसं तुम्ही आता ठीक आहे माझ्या नावाचा उल्लेख केला, तिथून माजी आमदार विलास लांडे पाटील ज्यांनी 2019च्या लोकसभेसाठी तयारी केलेली होती, 2014ची लोकसभा, 9ची लोकसभा असेल, अनेक लोकसभांचा त्यांना त्या ठिकाणी दांडगा अनुभव आहे, ते देखील इच्छुक आहेत. त्यांचा काही तुम्हाला संपर्क आहे का? आणि आढळराव पाटील ज्या पद्धतीने शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन लढणार आहे हे सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, मध्यंतरी काळात मला विलास लांडे पाटलांचा आमचं बोलणं झालेलं होतं आणि वेळ प्रसंगी विलास लांडे पाटलांनी
राजकारण त्यांनी बरेच वर्षापासून चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे, पण यावेळेस राजकारण ते बघितलेले आहेत. निष्ठा आणि पक्ष हा प्रकार राहिला नाही. निवडून कसं येईल हा प्रकार चालतो, म्हणून त्यांनीसुद्धा आम्हाला संवाद साधला नाही. आम्ही वेळ पडलं तर आम्ही विलास लांडे पाटलांना विनंती करू की तुम्ही वंचित कोणी लढता का, त्यांनाही सुद्धा सांगू. आणि ती इच्छुक आहेत लढण्यासाठी, एवढं मला माहिती आहे. आणि मला वाटतं की विलास लांडे पाटलांचा विचार झाला पाहिजे, कारण की याने कित्येक वर्षापासून ते काम करतात त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळं झालं पाहिजे. जर नाही झालं तर शेवटी ते आम्ही तुम्हाला पण ऑफर दिलेलं आहे. अतुलजी, आमचं मत काय आहे की आमचं एकच मत आहे की शिरूर मतदारसंघामध्ये जर समजा सगळे पक्षातले उतरत असतील की वेगवेगळ्या पद्धतीचे एकाच गटातले तीन उमेदवार, तर आमचं एकच गट आहे वंचित बहुजन आघाडी. आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद एवढी मोठी आहे. आता तुम्हाला अतुलजी, तुम्हाला खोटं बोलतात, जो कोणी उमेदवार उभा करेल तो उमेदवार तिथं निवडून येईन, एवढं आम्ही आमच्या चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. तो निवडूनच येणार, कारण की उमेदवाराची ती वेगळी ताकद, त्याची स्वतःचं अस्तित्व. वंचित बहुजन आघाडी आणि बाकीचं काय त्याच्या आराखड्या पक्षामध्ये फूट पडलेले आहेत, डिवाइड झालेला मतदार, तो बिघडलेला मतदार. आणि आमच्या पाठीमागे आता मराठा समाज टोटल अजून उभी राहिलेली आहे. कारण की तुम्ही जरांगे पाटलांचा पाहिला असेल, जरांगे पाटलांच्या विषयावरती आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मार्गदर्शन करत गेल्यात. ओबीसी समाजाचे असतील, ओबीसी समाजाच्या ह्याच्यामध्ये ओबीसी समूहाला सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत गेलेले आहेत. म्हणजे मराठ्यांचं ताट वेगळं, ओबीसीचं ताट वेगळं, अशा पद्धतीने एक न्याय भेटलं पण असं साहेब सातत्याने मांडत गेलेले आहेत. म्हणून ओबीसी आणि मराठा समाज या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी उभा राहतोय आज आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून शिरूर मतदारसंघामध्ये जो आम्ही उमेदवार देईल तो उमेदवार सुद्धा या सगळ्यांना वैतवून तो निवडून येणार आहे. बरं, म्हणजे वंचितलं ते म्हणून की आम्हाला वंचित यावेळेस वंचितलं मतदान करू, विषय संपून टाकू सगळा. बरं, तुम्ही मावळबद्दल बोललाय, शिरूरबद्दल तुम्ही बोलताय. लोकसभा पुण्यातले तुम्ही लढलेला आहात. पुणे लोकसभेचा आता आपण पाहतोय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ जे माजी महापौर आहेत त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार निश्चित झालेले नाही. आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर येते. पुण्यामध्ये वंचितचं फॅक्टर किती चालू शकतं? जे अनिल जाधव आज मावळ आणि शिरूरच्या उमेदवारांची नावं घेत आहेत, तेच अनिल जाधव परत पुण्यातून किंवा मावळमधून किंवा शिरूरमधून कुठून लढणार? पुण्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? पुण्यातली पण एक विषय सांगतो. आता तुम्ही मधलं एक तुम्ही सभा पाहिली का मला माहिती नाही. आमची एक सभा झाली SFM कॉलेजच्या तिथे, म्हणजे 1.5-2 लाख लोक तिथं होती. आणि ती लोक सगळे स्थानिक तिथले लोक होते, म्हणजे काय बाहेरून आलेले नाही, ह्याच्यातून आले नव्हते, सगळे तिथले स्थानिक होते. आता जर पुण्यातली जी परिस्थिती पाहिली ना तुम्ही की घराणेशाही, तोच व्यक्ती, तोच विचार आणि एक मोठा माणूस त्याला सपोर्ट करणे. पुण्याची जनता काय म्हणते? आता सर्वसामान्य माणूस पाहिला आम्हाला. आता बरं, आता सगळे होऊन गेलेले आहेत. आता सर्वसामान्यातले विषय पाहिजे. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा तिथे एक वेगळी अशी छाप आहे पुण्यामध्ये. आता जर पुण्यामध्ये ज्यावेळेस मी मागच्याच उभा राहिलेलो होतो, 8 दिवस मला भेटलेले होते. 8 दिवस मला, म्हणजे अचानकच उमेदवारी तिथे भेटली, तर 1,00,000-1,50,000 मतं मी घेतली तिथं. आणि एवढं मला पण जास्त त्यातलं माहिती नव्हती. म्हणजे पिंपरी चिंचवड जाऊन तिकडे जाऊन लढायचं, तो एक वेगळं फॅक्टर होतं. आणि गिरीशजी बापटनी यांनी अनेक वर्ष काम केलेले, त्यांचा एक छाप होता. आमच्याकडं यंत्रणा कुठं नसताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा चेहरा घेऊन त्या मतदारसंघात फिरल्यामुळं ती मला एक अर्जंटमध्ये तेवढं मतदान पडले. परंतु आता आहे ना, आता जर आम्ही आता उमेदवार दिलो आणि उमेदवार आमच्याकडे आहेत 3 ते 4 उमेदवार सगळे ताकदीचे आहेत आता तिथं. तो उमेदवार दिलं, तो उमेदवार सुद्धा धोबी पाचाड करेल 100%. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस काय करते, नेहमी भाजपला एकदम पुढं घालते. आम्ही मागची पण निवडणूक पाहिली, शेवटला पण मोहन जोशी कधी आले, पार निवडणूक 5-6 दिवसावरती, आणि त्यावेळेस त्यांची 8 दिवसावरती आल्यानंतर त्यांनी ते यस म्हणले, त्यावेळेस ते सुद्धा फार शेवटच्या वेळेस आले. आणि त्यांना आणायला कोणी लावलं ते मी साक्षीदार आहे. म्हणजे मोहन जोशींना फॉर्म भरायला लावणारे भारतीय जनता पार्टीचे. आता एवढं नको आरोप मोठा करायला आता, त्यानंतर त्याच्यावरती माझ्यावरती हे व्हायचं. कारण की त्यानंतर त्यांनी फार शेवटला आले, कारण की काँग्रेसकडे उमेदवारच नाहीत. आता काँग्रेसकडे उमेदवार कोण देणार आहेत? तो उमेदवार देऊ शकत नाही ते, आणि दिले तर ते पडण्यासाठी देणार. म्हणून लोकांना माहिती आहे की वंचित, आता तुम्ही पाहिलं असाल तर मनसे भारतीय जनता पार्टीला त्याचा हे झाले, त्यामुळे उमेदवारच राहिलेले नाही आता. म्हणजे सगळं भाजपकडे गेलेले. एकमेव हुकमी हक्क म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी असणार आहे, आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिथं चांगल्या पद्धतीने निवडून येणार. तुम्ही मनसेचा उल्लेख केला की जे राजसाहेब ठाकरे
कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही करत होते आणि कधी काळी चुकले तर त्याच्यावर थेट बोलत होते. एक वेगळं नेतृत्व आहे. आज त्या महायुतीमध्ये सहभागी होत आहेत. त्या पद्धतीने बैठकाचं सत्र सुरू आहे. परवा त्यांनी दिल्लीला अमित शहाची भेट घेतली, तर काल रात्री त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पुण्याचा आपला विषय चालला होता. खरं तर पुण्यातून त्यांचं एक फायर ब्रँड नेता म्हणून ज्यांची ओळख होती, हातोडा नेता म्हणून ज्यांची ओळख होती, ते वसंत तात्या मोरे. वसंत तात्यांनी थेट राजीनामा दिला आहे मनसेचा आणि वसंत तात्या मोरे हे महाविकास आघाडीकडून तिथली जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी रवींद्र धंगेकरांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. काल माध्यमांसमोर ज्या बातम्या चालल्या त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की काँग्रेसच्या यादीमध्ये रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवरती आहे, किंबहुना त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशा हालचाली सुरू आहेत. वसंत तात्या मोरे ज्यांनी ज्या पद्धतीने एक नगरसेवक म्हणून त्या पुणे शहरामध्ये आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून जी छाप सोडलेली आहे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत पुणे लोकसभेची जागा लढायची आहे. बरोबर. अनेक लोकांनी अनेक पक्षांनी त्यांना त्या ठिकाणी भेटी घेतल्या, त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. तुमच्या माध्यमातून वसंत तात्यांची काही भेट झाली का? जर वसंत तात्या जर आपल्या वंचित आघाडीकडून जर का त्या ठिकाणी पुणे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर वसंत तात्यांबद्दल तुमचं मत काय? पुणेकर म्हणून, पुण्यातलं स्थानिक नेतृत्व म्हणून जर वंचित बहुजन आघाडीकडून ते लढत असतील तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विनंती करू. कारण कार्यकर्ता चांगला आहे, लढला पाहिजे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांना साहेब मदत करत असतात आणि म्हणून साहेबांना आम्ही विनंती करू की त्यांना उमेदवारी देण्यात यावी. परंतु त्यांनी विचार केल्यानंतर आता आम्ही त्यांच्या काय अजून त्यांची माझी भेट नाही, चर्चा नाही आहे. नंबर 2 की मनसेचा विषय काढला तुम्ही. म्हणजे काल एक काहीतरी आम्ही कालच कुठंतरी डायलॉग ऐकलो. म्हणजे ज्या गावामध्ये तमाशा, पिंजरा पिक्चरची कहाणी, ज्या गावात तमाशा येते ते तमाशा मास्तर काय करतो की ते तमाशा इथून ह्या गावात झाला पाहिजे, तमाशा इथून हाकलायचा प्रयत्न करतो आणि तमाशा ह्या गावातनं म्हणून तिला पार लांब पाठवतो, पण शेवटी त्याच तमाशात जाऊन तो मास्तर तुणतुणी वाजवतो. म्हणजे भूमिका काय झाली? आदरणीय म्हणजे राजसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि शेवटी काय झालं ते तुम्ही पाहिला, तर मी काय सांगायची गरज नाही. म्हणजे पिंजरा पिक्चरसारखाच कार्यक्रम झाला तो. आता हे मी नाही तर आता ते प्रत्येक मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती ते डायलॉग फिरतात, त्यांचे ते शेर शायरी सगळे फिरत असतात. तसंच वसंत तात्या जे आहेत त्यांनी काही भूमिका पाहिली असेल राजसाहेबांची आणि आता आपल्याला काही चान्स भेटत नाही. अभिनय तो कभी नाही, त्यांनाही कळलं असेल. बरोबर, हातोडा घेऊन फिरणार आपण आता. त्यामुळे ते हातोडा घेऊन त्यांना वाटलं असेल की आता आपण या रेंजला आलेलो आहे तर आपण आता लढलो पाहिजे. कारण की संविधानाने दिलेलं आहे प्रत्येकाला संधी, प्रत्येकाने लढलं पाहिजे संविधानाच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांनासुद्धा हक्क आहे, अधिकार आहे. त्या अधिकाराने तो लढायचा प्रयत्न करायचा असेल, त्यांना कळलं असेल पुढे असं होणार आहे आणि म्हणून ते बाहेर पडले. परंतु आमची अद्याप अजून भेट झालेली नाही आहे. ज्या दिवशी भेट होऊन चर्चा होईल त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विनंती करू. चांगला उमेदवार आहे आणि एक जडजडचं नेतृत्व आहे उमेदवार. आम्ही त्यांना साहेबांना सांगून हे करू त्यांचं. आम्ही अनिलजी, राज्यामध्ये एकूण लोकसभेच्या 48 जागा, त्यापैकी मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की भाजपचा जो नारा आहे तो 45 पारचा नारा आहे महायुतीच्या माध्यमातून. आणि महायुती कशा पद्धतीने अजून ताकदीची करण्यात येईल किंवा केली जाईल यासाठी सातत्याने भाजपचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे. म्हणजे कालची राजसाहेबांची भेटही आपण पाहिलेली आहे. पण त्याआधी आपण जर पाहिले की राज्याच्या राजकारणात जे काही उलथापालथ झाली की कारण असताना, म्हणजे ठीक आहे तो राजकारणाचा भाग असेल, भाजपने एकनाथ शिंदेंना बरोबर घेतलं, सत्ता स्थापन केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले. सत्ता स्थापन केल्यानंतर दोन्ही त्या ठिकाणी महायुती स्टेबल होते, कुठेही वाटत नव्हतं की काही गडबड होईल. परंतु तिसरा अजून पक्ष त्या ठिकाणी घेण्यात आला, ते म्हणजे अजितदादा पवार. ज्या अजितदादा पवारांवरती नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये येऊन 70,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी घोटाळ्याचा आरोप केला आणि अगदी पुढच्या 7 दिवसांमध्ये अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ महायुतीमध्ये घेत आहेत. मग ज्या पद्धतीने 45 पारचा त्या ठिकाणी नारा दिला जातोय, आपण दुसरं जर पाहिलं, आपण मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभाबद्दल बोललो, परंतु शेजारचा जो लोकसभा आहे आपल्या तो म्हणजे बारामतीच्या विद्यमान खासदार त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे आहेत. तर त्यांच्या विरोधात जो उमेदवार त्या ठिकाणी महायुती देते ते म्हणजे सुनेत्रा पवार, ज्या धर्मपत्नी आहेत अजितदादा पवार यांच्या. कसं पाहताय तुम्ही या संपूर्ण राजकारणाकडे की ज्या पद्धतीने 45 पारचा नारा दिला जातोय, ज्या पद्धतीने बारामतीचं राजकारण घरातल्या घरात लढल्या जातंय, काय वाटते तुम्हाला? नाही, आता तुम्ही भाजपची मधला नारा पाहिला असेल, आपकी बार आणि घराणेशाही हद्दपार अशी काही चर्चा चालायची. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने नरेंद्र मोदीच म्हणायचे की
घराणेशाही आम्ही चालून देणार नाही. अजित पवारांनी नंतर मग 8 दिवसापूर्वी आरोप करायचे 70,000 करोडची घोटाळ्याचा विषय काढायचा. म्हणजे ज्या ज्या वेळेस मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी ज्याच्यावर टीका करतात ना, समजून घ्यायचं दुसरे तो बाटली जाणार आहे. ज्याच्या विरोधात टीका करत नाही, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, सख्खे नातू, आणि तो व्यक्ती अख्ख्या मीडियासमोर, अख्ख्या लाखोंच्या पब्लिक समोर एकमेव नेता असा आहे, स्वाभिमान नेतृत्व, की मोदींचे कपडे फाडतो भाषणामधून, मोदी शाहचे. त्यांचे ते आता हे सगळे तुम्हाला तर माहिती आहे, अंधभक्त हे तिथपर्यंत काही गोष्टी जातात मोदीपर्यंत, परंतु ते आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं कुठलेही काय करू शकत. त्याचं कारण सांगतो. तुमच्या नेत्यानं तुम्हाला ईडी सीबीआयची भीती नाही का? नॉन करप्शन आहे ना, माणूस नॉन करप्शन आहे. त्याच्यानंतर कुठलीही त्यांचे स्वतःच भाषणामध्ये सांगतात, माझं येऊन चौकशी करा, माझ्या ईडीला माझ्याकडे एकदा पाठवा, तुम्ही काय काय माझ्यावरती काय काय कुठली कारवाई करणार ते करा, किंवा मला अटक तरी करा. एकमेव माणूस असा माणूस आहे की आम्हाला अटक करा म्हणतो, आणि दुसऱ्या पक्षाचे माणसं मिळेल की आम्हाला अटक करू नका, आम्ही तुमच्या पक्षात येतो. ही जी भूमिका जी आहे ना, अजित दादा गेलेत भाजपसोबत. हा गेले ना, भाजपवर गेले ना. बरं जाऊन त्यांनी काय मला सांगा बरं, ठीक आहे गेले, त्यांचं स्वागत बी केलं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी. जाऊन कुठल्या उमेदवारासाठी गेले ते? स्वतःच्या पत्नीसाठी गेले ते. म्हणजे स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळली पाहिजे, स्वतः निवडून आले पाहिजे, आणि 1-2 कोण त्यांच्या असतील कार्यकर्ते त्यांना कुठंतरी काहीतरी जागा भेटली पाहिजे, हे म्हणून ते गेले. परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेता असा आहे की वंचित घटकांना, आता तुम्ही राहुल गांधीच्या भाषण त्या ठिकाणी बाळासाहेबांचा लावा, तुम्ही एक क्लिप बघा, त्यामध्ये काय म्हणत, राहुल गांधीने डायरेक्ट म्हणले की राहुलजी इज टाइम, म्हणजे जे माणसं निवडून येतील ते वंचित घटकातले निवडून आले पाहिजे, घराण्याशाहीचे नाही. ज्यांना आयुष्यात कुणी विचारलं नाही, ज्यांना कुणी असं बोललं नाही, तेच लोक आज यावेळेस लोकसभेत जायला पाहिजे. तर आपल्याला लढण्यात मजा येईल आणि आपल्याला काय करण्यात मजा येईल. तो एकमेव नेता राष्ट्रीय नेत्यासमोर असं विषय मांडत असतो, तो का मांडत असतो, आणि त्या व्यासपीठावर सुद्धा कुणीही अमित शहाच्या विरोधात, कुणीही मोदीच्या विरोधात बोलले नाही. एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी त्या व्यासपीठावर सुद्धा बोलले. साधं उद्धवसाहेब ठाकरेंचं पण भाषण आहे का तुम्ही, त्यांनी मोदींच्या विरोधात काय बोलले का? ते कोणाची तर टाकून काहीतरी बोलतात, हे डायरेक्ट थेट बाळासाहेब आंबेडकर ठेवा आरोप करतात. म्हणून काय सांगितलं आता की जनता आता सुज्ञ आहे. यावेळेस जनता प्रत्येकाला त्याची जागा दाखवणार आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. उद्या युती होऊ अगर नाही होऊ आम्हाला गेलं नाही. 48 उमेदवार आमचे तयार आहेत. राहिलं पुण्यातला विषय, मी पुण्यात राहतो, पुण्यात असल्यामुळं मावळ, शिरूर आणि पुणे हे 3 उमेदवार आमच्याकडे आजही सुद्धा तयार आहेत. त्याच्यामुळं महाविकास आघाडीने असं विचार करू नये की हे 4 देतो, 4 देतो, 4 घेत नाही, 4 देतो. अरे कोणाला देतात ते तरी सांगा ना. तुम्ही बोललात कोणाला ते तरी सांगा ना. कुठली व्यक्ती तुमच्यासमोर बसलेली होती? आमच्या व्यक्तींच्या राज्यकार्याचे कुठल्या माणसाची बोलले? आदरणीय साहेबांना कुठल्या मॅसेज टाकले का तुम्ही? तेव्हा आता संजय राऊतचं थोडी दया यायची, पण आता संजय राऊतची आम्हाला राग यायला लागलेले. कारण की संजय राऊत त्याच पद्धतीचा माणूस आहे जे आता ते आम्हाला तर संशय आता असा यायला लागला आहे या आपल्या माध्यमातून सांगायला, हे नेमकं भाजपचंच काम करतं का तेच आम्हाला कळलं नाही. एक माणूस पाठवतं का तिकडं असं बोलून हे संजय राऊत बरं हे असं वक्तव्य केलं तर एक माणूस ते भाजपमध्ये जातात. म्हणजे एकतर पक्ष तुमचा काय, पक्षाची भूमिका काय आहे? तुमचा पक्ष आता जनतेच्या म्हणजे कोर्टात येऊन थांबलेले आहे. स्वतःच्या कोर्टात नाही, जनतेच्या कोर्टात येऊन थांबलेले, मतांच्या कोर्टात येऊन थांबलेला आहे. तर त्यांनी विचार केला पाहिजे की मतं कशी पाहिजे. अहो तुम्ही अशी माणसं महाविकास आघाडीबरोबर घेता, आणि महाविकास आघाडीची ताकदीशाही तुम्ही प्रत्येक चॅनल खोललं तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे काहीतरी कार्यक्रम दिसत, कुठेतरी काहीतरी वंचित आघाडीचं काहीतरी नियोजन दिसत. तर वंचित बहुजन आघाडीला अतुलजी हे डावलतात. वंचित बहुजन आघाडीला कुठं जवळ घेत नाहीत, हे विचारत नाहीत. आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. सातत्याने तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे ट्विटर जावा, त्या ट्विट सगळे पहा. आत्तापर्यंत आमची भूमिका युतीच्या संदर्भात आहेत. कसं करायचं, काय करायचं, कुठं काय, ह्यांच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या मिटिंग झाल्या. आता या 15 दिवसात एवढे मिटिंग झाल्या, एकाही मिटिंगला आम्हाला बोलून नाही. बरं बोलवणं तर बोलवणं, काय चर्चा नाही, हे अशी परिस्थिती आहे. अनिल जी तुम्ही थेट बोलताय, तुम्ही गंभीर आरोप करताय की संजय राऊत हे भारतीय जनता पार्टीचेच काही कार्यकर्ते आहेत की काय, असं तुमचं थेट म्हणणं आहे जे तुम्ही मांडताय. मला तुम्हाला खरंच ह्या मुद्द्यावरती आणायचं आहे की आपण सांगली, त्याच्यावरती खरं मी बोलणार नव्हतो, परंतु सांगलीची असणारी लोकसभेची जागा त्या ठिकाणी थेटपणे महाविकास आघाडीच्या असणाऱ्या
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने डबल केसरी चंद्रहार पाटलाची त्या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या यादीमध्ये त्यांच्या असणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे आणि तिसरीकडे महाविकास आघाडीचा अजून काहीच जुळत नाहीये. तुम्ही तिथं महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न करताय आणि मग या सगळ्या वक्तव्यातून जिथं तुम्ही थेट संजय राऊत जे शिवसेनेची परकड भूमिका मांडतात त्यांच्यावरती तुम्ही एवढा मोठा आरोप करताय, तुमच्या ह्या बोलण्याने कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल आणि जे जुळलं पाहिजे ते तुटल असं वाटत नाही का? अहो जुळायचं लांब तुटायचं सोडून द्या, पण जुळतच नाही कुठं, तर तुटायचं कुठं तुम्ही बघताय अतुलजी. राहिलं विषय एक, तुम्ही आता बरं झालं ते मुद्द्यावरती आले. चंद्रहार पाटील हा आमचा उमेदवार होता. काय बोलताय? आज आमचे उमेदवार होते, ते आमच्याकडे येऊन भेटले, आदरणीय बाळासाहेबांकडे चर्चा झाली. असं झाल्यानंतर आम्ही उमेदवार संभाव्य तिथं आम्ही त्या चंद्रहार पाटलांचाच विषय नियोजन केला होता सांगलीमधून आणि लगेच थेट 2-4 दिवसांनी 5 दिवसांनी लगेच तुम्ही त्यांना बोलून त्यांचा डायरेक्ट जाहीर प्रवेश घेता आणि उमेदवार म्हणून आमचं देता. म्हणजे ही नेमकं कशा पद्धतीने युती म्हणताय तुम्ही? म्हणजे एका बाजूला तुम्ही दाखवता की आम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहेत. अरे पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फोडताय ना तुम्ही ओपनली. बरं, हा एक गंभीर आरोप करतोय. गंभीर आरोप नाही, आम्ही सिद्ध करतोय. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी बाळासाहेब म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केली, ते तुमच्याकडे येऊन गेले होते? आमच्याकडे येऊन गेले नाही, आम्ही उमेदवार होते, आमचं उमेदवारच होतं ते. बरं, ते आमचेच उमेदवार होते, ते आमचे उमेदवार होते. पण यांनी शिवसेनावाल्यांनी घेऊन त्यांना बोलून त्यांचा प्रवेश घेतला आणि त्यांना पण दिशाभूल अशी केली असेल कदाचित. काळजी करू नका, वंचित बहुजन आपल्याबरोबर येणार आहे, तुम्हाला आम्ही निवडून देतो अशा पद्धतीने दिशाभूल करून मला असं वाटतं त्या उमेदवार त्यांनी घेतले असतील. परंतु निवडून येणारा आमच्या पक्षाचं निवडून येणारा उमेदवारला त्यांनी घेतलं. परंतु आता येणार त्यांच्याच काँग्रेसमधले, आता बघा त्यांचे काँग्रेस आणि शिवसेनेचे काय चालले. आता काँग्रेस म्हणते आमचं उमेदवार तिथं उभं करतोय आणि हे म्हणते आमचं उमेदवार तिथं उभं करतो. आता त्यांच्यातच एक की नाही अतुलजी, त्यांच्यातच फाटाफूट झालेले. त्याच्यामुळं त्यांच्यात फाटाफूट होत असताना आमचं कधी काय तिथं निकाल लागणार आहे? त्यामुळे निकाल आमचा आम्ही स्वतःच आदरणीय प्रकाश आंबेडकर स्वतःच बॅरिस्टर, स्वतः वकील आहेत, स्वतः खूप हुशार आहेत. ते राजकारणाकडे न बघता समाजकार्याकडे बघतात. बरोबर, लोकांच्या हिताचा विचार करतात, स्वतःचा विचार न करता लोकांचा विचार करतात. आणि म्हणून यांनी साहेबांना यांचा डाव माहिती आहे पहिल्यापासून. परंतु आम्ही साहेबांच्या मागे लागायचो, साहेब युती झाली पाहिजे, साहेब युती झाली पाहिजे. राज्य कार्यकारिणी आमची साहेबांना सारखे टोकर धरायचे, साहेब युती झाली पाहिजे. साहेब आम्हाला म्हणायचे अरे युती करायला काय हरकत नाही, परंतु त्या आघाडीवर जायला काय हरकत नाही, परंतु ती आपल्याला त्या विचारामध्ये घेऊ शकत नाही, पण करतो प्रयत्न करा. मग साहेबांनी चालू केली ते नियोजन, जसं बोलले तसंच होत गेलं ते. आणि म्हणून आम्ही बी ठरवलं आता या 2 दिवसात काय निर्णय होतो बघू. आमचे उमेदवार आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करणार. 48 उमेदवार आमचे उमेदवार लढणार या महाराष्ट्रामध्ये. 48 उमेदवार आमच्याकडे तयार आहेत आणि सगळं ताकदीशीर आहेत. आणि यावेळेस संयमी आहेत, विचारांनी आहेत. बाळासाहेब आंबेडकर यावेळेस ध्येय धोरणांनी निवडणूक लढवायला लावणार आहे. आणि यावेळेस तुम्ही आम्हाला 3 आणि 2 आणि 3 4 म्हणता ना, आमचे 6 ते 7 जागा निवडून येतील अतुलजी, तुम्हाला आज मी सांगतो निवडून येतील. अनिलजी, खरं तर आता लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा व्हायची घटिका जवळ आलेली आहे. कारण लोकसभा म्हणजे एक लगीनघाई आहे, त्यातली ही घटिका जवळ आलेली आहे. तुमच्या नेत्यांच्या वरिष्ठ पातळीवरती अजूनही बोलणं सुरू आहे. तुम्ही आत्ता आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आहात, तुम्ही वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आहात. तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून शेवटचा संदेश तुमच्या असणाऱ्या मित्रपक्ष, तुमच्या असणारे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांना तुम्ही काय संदेश द्याल? ज्या पद्धतीने तुम्हाला 4 जागा देऊ पाहतायत, तुमची जागेची मागणी किती असेल, सन्मानपूर्वक कुठल्या जागा तुम्हाला घ्यायला आवडतील, याबाबत तुम्ही थेटपणे आपला आवाजच्या माध्यमातून काय मागणी कराल? मी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांना पहिले माझी त्यांना म्हणणे हे सांगेल की पहिलं तुमची भांडणं मिटवा. तुमची भांडणं मिटली, तुमची जागा वाटप झाली तुमच्यात, तर आमचा विचार करा. आणि जर भविष्यात तुम्ही आम्हाला जर संधी घेतली ना, आमचा विचार केला नाही, तर आम्हाला कुठल्याही गोष्टीत बोलण्याचा अधिकार राहणार नाही, टीका करण्याचा अधिकार राहणार नाही. तुम्ही जर टीका केले की तुम्हाला जनता तुमची जागा दाखवणार. राहिला विषय दुसरा, आजही आम्ही प्रयत्न करतो की आपण एकत्र यावं, एकत्र लढवं. जे 3 आणि 4 जागा म्हणताय तुम्ही, ते कोणाला बोलताय ते पहिलं तुम्ही लेखी पत्रात लिहून द्यावं की तुम्ही कुणाशी चर्चा केली 4 जागा देतोय म्हणून. आणि जागा देताय तर देताय तुम्ही कुठल्या जागा देताय हे पण त्यात लिहून द्यावं. आणि कुणाशी बोलली? आदरणीय साहेबांशी बोलले, आदरणीय आमचे नेतृत्व जेवढे नेते आहेत त्या नेत्यांशी बोलले,
काय माझ्याशी बोलले, तुम्ही कुणाशी बोलले ते पहिले माहिती द्या. उगाच बोलवायचं आणि चहा बिस्किट चहा प्यायचं तिथून निघून यायचं असल्या धंद्यात आम्ही फांद्यात पडत नाही. एकतर आम्ही नेतृत्व आमचं स्वाभिमानी आहे, त्या स्वाभिमान नेतृत्व आमचा नेहमी क्लीन आणि चांगलं काम करत असतो. त्यामुळं या महाविकास आघाडीला एक सांगणं आहे आमचं, विनंती आहे, तुम्हाला जर खरंच मोदीला हटवायचं असेल, मोदीला थांबवायचं असेल तर वंचितला तुम्ही कमजोर समजू नका. वंचितला संघ घ्या, वंचितला विचारांमध्ये घ्या आणि वंचितला घेऊनच लढा. जर उद्या वंचितला घेऊन लढले नाही आणि उद्या तुमच्यातलं काय कमी जास्त पडले तर आमच्या नावाने परत बोंबलू नका. आम्ही तर निवडून येणारच, आमचे उमेदवार निवडून आणणारच, पण निवडून आणल्यानंतर ती वंचित बहुजन आघाडीसाठीच काम करणार. तुमच्या जे लोक निवडून येतील ते भाजपमध्ये जाणार नाहीत, ती वंचित बहुजनासाठी राहतील. एवढंच मला आज आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. राहिला विषय एक, शेवट परत मी माझे मावळ आणि पुणे आणि शिरूरवरती येतो. शिरूरचे उमेदवार अतुलचे आहेत, उमेदवार आमच्याकडे, मावळचे सुद्धा उमेदवार आमच्याकडे आहेत, पुण्यातले सुद्धा उमेदवार आमच्याकडे आहेत. ह्याच्यामध्ये जो काम करतो त्याला न्याय भेटला पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणजे तुमच्या स्टुडिओमध्ये आलेच मी तुम्हाला पहिलं ऑफर दिले, तुम्ही वंचितमध्ये आणि वंचितच्या माध्यमातून तुम्ही लढा, कारण तुमचा पण अधिकार आहे. कवर तुम्ही आता हे घेऊन आता विचारत राहणार आणि कधी तुम्ही सगळ्यांच्या बाईट घेत राहणार. स्वतः नेतृत्व तयार व्हा. आमच्या आदरणीय साहेबांचं एक मत आहे, ज्याला कधीच कुणी जवळ घेतलं नाही, ज्याला कधीच कुठे जवळ विचारलं नाही, माझ्यासारखा माणूस सतरंग्या खुर्च्या लावणारा माणूस आज मी जर लोकसभा लढवत असन, राज्य उपाध्यक्ष होत असन आणि येणाऱ्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काय काम करेल अशा ह्या पद्धतीच्या स्टेपला येऊन बसत असेल तर साहेब तुम्ही चांगली माणसं आहेत, विचार करा. आता सतरंज्या बितरंज्या बंद करा, म्हणजे एक स्पष्ट तुम्हाला पण राग नका येऊन देऊ, बंद करा सतरंज्या बितरंज्या आणि खुल्या पद्धतीने उतरा. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आपला आवाजच्या माध्यमातून की वंचित बहुजन आघाडी ही पॉवरफुल आहे, पॉवरफुल राहणार, पॉवरफुल होते आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसलच. आणि सर्व जनतेला मला सांगायचं आहे, वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना सांगायचं आहे, अजिबात या विरोधकांच्या शब्दाला, विचारांच्या ह्याला बळी पडू नका. वंचित बहुजन आघाडी तटस्थ आहे, भाजप विरोध आहे, नरेंद्र मोदी विरोध आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, या शाहू फुले आंबेडकरांचे विचार या देशामध्ये मांडतात, या महाराष्ट्रात मांडतात. आणि म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहू, एवढंच मला जनतेला सांगायचं आहे. इथंच माझं थांबतो. इथं जय भीम, जय बजरंग. प्रेक्षको, आपण पाहिलं खरं तर राज्यात आणि देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका, यापैकी राज्यातल्या निवडणुकीवरती खरं तर आपण बोलतोय. राज्यामध्ये वंचितचा फॅक्टर हा खरंच किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मागच्या 2019च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी लोकसभेला वंचितने उमेदवार दिले त्याचा फटका हा आघाडीला कसा बसलाय हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनिलजींनी स्पष्ट केले की आम्ही उमेदवार देतो तर समोरच्याला पाडण्यासाठी देत नाही, आम्ही विजयी व्हावं यासाठी देत असतो. परंतु राजकारण हे दिवसागणिक बदलत असतं. 2019चं राजकारण वेगळं होतं, 2024चं राजकारण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झाले, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू केलेलं आहे, ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना आपल्यासोबत घेतलेलं आहे. आत्ताच्या तारखेला राज्यामध्ये आपण जर पाहत असू तर एकमेव पक्ष असा राहिलेला आहे वंचित बहुजन आघाडी, ज्या पक्षामध्ये अद्याप कुठल्या प्रकारची फूट झालेली दिसत नाहीये, ज्या पक्षाकडे अनेकांचा कल आहे. म्हणजे मी जे मांडतोय ते याच्यावरती जाऊ नका की अनिलजींनी थेट मला शिरूर लोकसभेची ऑफर दिली म्हणून मी वंचितबद्दल बोलतोय, हा एक वेगळा भाग झाला. कारण त्यांच्याकडे वंचितकडे शिरूरमधून माझं नाव जरी समोर येत असलं तरी विलास लांडे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे त्यांनी अजितदादांकडे उमेदवारी मागितली, ते देखील आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आढळराव पाटलाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे ते कुठेतरी विलास लांडे पाटील हे देखील नाराज आहेत. त्यांना जर का वंचितने चांगल्या पद्धतीने गळाला लावलं तर ते देखील एक सक्षम उमेदवार ठरू शकत आहे. हा सगळा एकंदरीत जर का वंचितचा प्रवास पाहिला तर निश्चितच 2024च्या होऊ घातलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जर खरंच नरेंद्र मोदींचा 400 पार हा रथ रोखायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच ही निवडणूक लढावी लागेल. किंबहुना हा रथ थांबवला जाणार नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपला समवेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष
परखड आणि थेटपणे बोलणारे ज्यांची ओळख आहे ते अनिलजी जाधव आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते. त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावरती आरोप केला की ज्या पद्धतीने संजय राऊत आम्हाला 4 जागा देऊ पाहत आहेत, त्यांची नेमकी बोलणी कोणाशी झाली, कशा पद्धती झाली, कोणत्या जागेची झाली हे स्पष्ट केलेले नाही. किंबहुना त्यांना असं वाटतं की संजय राऊत यांच्याचमुळे आजपर्यंत शिवसेना फुटत आली आणि यापुढेही भविष्यात शिवसेना ही फुटेल, कारण संजय राऊत हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला फॉर आहेत असंही त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेले आहे. पुणे लोकसभेबद्दल देखील बोलताना तात्या म्हणजेच अर्थात वसंत मोरे जे आज मनसेत नाहीये ते देखील त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहे. त्यांनी जर का वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली तर त्यांच्याही नावाचा विचार केला जाईल. त्यांच्याबद्दलही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू, कारण स्वतः अनिल जाधव यांनी पुणे लोकसभा निवडणूक अगदी 8 दिवसात लढून 1.25 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी मताधिक्य घेतलेलं आहे. म्हणजे कुठेतरी पुणे लोकसभेमध्ये वंचितचं फॅक्टर हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. वसंत तात्या मोरे जर आपलाच्या माध्यमातून आत्ताची अनिल जाधव यांची जर का मुलाखत पाहत असतील तर त्यांनी तात्काळ त्यांना संपर्क करावा आणि त्यांच्या उमेदवारी संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करावी असा एक मुद्दा त्या ठिकाणी समोर आलेला आहे. तर मावळ लोकसभेबद्दल देखील बोलताना अनिल जाधव यांनी थेटपणे सांगितलं आहे की मावळची जागा देखील आम्ही लढण्यास इच्छुक आहोत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेले जे उमेदवार आहेत संजोग वाघेरे पाटील हे जरी कामाला लागले, हे जरी प्रचाराला लागले असले तरी त्यांनी अद्यापही वंचितच्या कुठल्याही कार्यकर्त्यासोबत, पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधलेला नाहीये, चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे त्यांचं काम करायचं की नाही करायचं या आम्ही वेळेवरती ठरवू. अद्यापही कुठल्याही प्रकारची आमची आघाडी झालेली नाही. किंबहुना मावळ लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा आणि राज्यातल्या असणाऱ्या इतर सगळ्या 48 जागा जर महाविकास आघाडी झाली नाही तर आम्ही आमच्या ताकदीवरती लढू असं देखील थेटपणे या ठिकाणी अनिल जाधव जे वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष आहे यांनी स्पष्ट केलेले आहे. अनिलजी, आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपलं परखड मत ज्या पद्धतीने मांडलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद अतुलजी. धन्यवाद. धन्यवाद.